नमस्कार, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। श्री गजानन महाराज आपल्यासाठी शांतपणे कार्यरत कसे असतात, म्हणजे आपल्याला जरी असं वाटत असले की माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही किंवा काही प्रसंग आहे, वेळ आहे, त्यामध्ये मला योग्य उत्तर सापडत नाही किंवा जी काही परिस्थिती माझ्या समोर उभी राहिली आहे त्यामधून मी बाहेर पडू शकत नाही, तर हे जे काही प्रश्न असतात हे महाराजांच्या बद्दल संशय व्यक्त केल्यासारखेच असतात की महाराज माझ्यासोबत आहेत की नाही, किंवा आपल्या मनाची जी द्विधा मनस्थिती असते त्यामध्ये महाराजांवरती आपण एक प्रकारे संशय दाखवत असतो। त्यामुळे हा जो संशय आहे किंवा महाराजांवरचा बद्दलचा हा जो अविश्वास आहे तो आपल्या मनामध्ये कधीच यायला नको। म्हणजे कुठलाही प्रसंग येऊ, कुठलीही वेळ येऊ, महाराजांवरती संपूर्ण विश्वास, म्हणजे मी नेहमी करता तुम्हाला म्हणते की स्वतःवरती जर का तुम्हाला 100% विश्वास असेल तर महाराजांवरती तुम्ही 101% विश्वास ठेवायला हवा की महाराज माझ्याबद्दल कधीच काही चुकीचं करणार नाही, किंवा ही जी वेळ आली आहे किंवा हा जो प्रसंग आहे किंवा माझी कुठली इच्छापूर्ती होत नाही तर यामध्ये महाराजांचे एक अदृश्य नियोजन असते। ते आपल्याला सामान्य मनुष्याच्या समजण्याच्या पलीकडे असते, किंवा महाराजांचे जे नियोजन आहे ते आपल्याला दिसत नाही। परंतु आपण जेव्हा आयुष्यामध्ये जीवनामध्ये पुढे चालतो, जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला खरंच खूप छान वाटते की महाराजांनी तेव्हा माझ्यासाठी जे डिसिजन घेतलं होतं किंवा तेव्हा माझी ती इच्छापूर्ती झाली नाही ती माझ्यासाठी योग्यच होती। कारण की आज मी इथे नसतो, आज माझ्या अवतीभोवतीची जी परिस्थिती आहे ती माझ्यासाठी पूरक आहे, ती माझ्यासाठी खूप सुंदर आहे आणि महाराजांनी माझ्यासाठी योग्य तोच विचार केला होता। परंतु आपल्यावरती कधी कुठला प्रसंग येतो किंवा कुठली वेळ येते तेव्हा मनुष्य स्वभावच असा असतो की आपण त्यामध्ये डगमगतो किंवा त्यामध्ये आपला विश्वास महाराजांवरती राहत नाही। आपल्याला संशय वाटते की महाराज माझ्यासोबत आहेत की नाही, किंवा माझी ही जी इच्छा आहे ही पूर्ण होणार की नाही, किंवा ही जी परिस्थिती आहे यामधून मी बाहेर पडणार की नाही। परंतु एक गोष्ट तुम्ही नेहमी करता लक्षात ठेवा की कधी रडू नका, कधी हताश होऊ नका, कधी निराश होऊ नका। जेव्हा कुठला वेळ येते, जेव्हा कुठली प्रसंग येते तेव्हा जास्तीत जास्त महाराजांची भक्ती करा। म्हणजे ही जी वेळ असते किंवा काही परिस्थिती आपल्यासमोर निर्माण होते तेव्हा महाराज आपली परीक्षा घेत असतात की हा जो माझा शिष्य स्वतःला म्हणवतो तर हा योग्य आहे की नाही हे महाराज परखत असतात। त्यामुळे आपण आपल्याकडून नेहमी करता जेव्हा परीक्षेला उतरतो तेव्हा 100% अभ्यास करूनच उतरावा। म्हणजे जो विद्यार्थी असतो तो अभ्यास करूनच परीक्षेला जातो, तसंच आपणही महाराजांच्या भक्तीचा, सेवेचा अभ्यास करावा आणि परीक्षा ही उत्तीर्ण करावी। त्यामुळे काय होतं की आपली कुठली इच्छा पूर्ण जरी नाही झाली तरी सुद्धा आपल्याला त्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलते, कारण आपल्याला माहीत असते की महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत, ते करता करिता तेच आहे। त्यामुळे आपण स्वतः टेन्शन घेण्यात किंवा चिंता करण्यात काही अर्थ नाही। आपण चिंता केल्यापेक्षा आपण महाराजांचं चिंतन करावं। महाराज हे भक्तवत्सल आहेत। एकदा का महाराजांनी एखाद्या भक्ताला पकडलं तर तो भक्त त्यांच्याकडून कधी सुटत नाही। म्हणजे आपण असं म्हणू शकतो किंवा मी सुद्धा त्यामध्ये येते की आपण असं म्हणतो की मी महाराजांची भक्ती करते, सेवा करते किंवा महाराज मला आवडतात, परंतु आणि तोच खरा भक्त आहे जो भक्त महाराजांना आवडतो। म्हणजे आपल्या सगळ्यांना तर महाराज आवडतात, परंतु असा कुठला तरी एक भक्त असतो महाराजांना आवडतो आणि महाराजांना जो भक्त आवडतो त्या भक्ताला महाराज कधी सोडत नाही। आणि महाराजांना आपण आवडण्यासाठी आपल्याला महाराजांची भक्ती सेवा तर करावीच लागणार आहे, त्यासोबत महाराजांवरती दृढ विश्वास, महाराजांच्या चरणी समर्पण, कसलाही प्रसंग आपल्या जीवनामध्ये येऊ त्यामध्ये न डगमगता फक्त महाराजांवरती संपूर्ण विश्वास जर का आपण ठेवला तर कुठलीही परिस्थिती असो त्या परिस्थितीमधून महाराज आपल्याला बाहेर काढणार आहेत। म्हणजे तुमच्यासमोर कुठलाही प्रसंग निर्माण हो, छोट्यातला छोटा किंवा अतिशय कठीणातला कठीण, जो आपल्याला असं वाटते की आता हा संकटाचा पहाड माझ्यासमोर निर्माण झाला आहे आणि याला मी कसं भेदायचं, तर तुम्ही काहीच करू नका। तुम्ही फक्त महाराजांची भक्ती सेवा करा आणि तुमचे जे काही कर्म आहेत ते कर्म तर आपल्याला करावेच लागणार आहे। ते कर्म करत करत महाराजांच्या चरणाशी सर्व कर्म समर्पित करा। बघा, तो जो तुम्हाला अशक्य वाटणारा जो पहाड आहे तो एक दिवस तुम्ही भेदाल। आणि जीवनामध्ये असाही वेळ येते की आपल्या इच्छा पूर्ण होत नाही, मग त्यामध्ये आपल्याला असं वाटते की माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही, परंतु त्यामध्ये एक महाराजांची एक शिकवण समजावी। महाराजांनी माझ्यासाठी जे केलं आहे ते योग्यच केलं आहे, हा आपला जो विचार करण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलतो जेव्हा आपण महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवतो। आणि जे आपल्यासाठी नेहमी करता कार्यरत असतात, म्हणजे आपल्याला जरी असं वाटत असले की कुठला एखादा तुम्ही एखादी इच्छा प्रकट केली आणि त्या मार्गाने तुम्ही कार्यरत झालात, परंतु
तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचत नाही किंवा तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचत नाही। मग त्यावेळी स्वाभाविक आपण मनुष्य आहोत, तर आपल्या मनामध्ये संशय उत्पन्न होतो की महाराज माझ्यासोबत आहेत का, महाराज एवढे शांत का आहेत, माझी ही जी इच्छा आहे किंवा माझं जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह का होत नाही। परंतु महाराज शांत असतात आपल्याला असं वाटते, परंतु तरी देखील महाराज हे कार्यरत असतात। महाराज जेव्हा आपल्याला असं वाटतं शांत आहेत, तर ती शांतता महिन्याची असू शकते किंवा कधी कधी वर्षांची देखील असू शकते किंवा वर्षाची देखील आपल्याला प्रतीक्षा करावी लागते। त्यानंतर आपल्याला जे काही डेस्टिनेशन आहे त्यापर्यंत आपण पोहोचतो। तो महाराज आपल्यासाठी तेच करतात जे आपल्यासाठी योग्य आहे, ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे तीच गोष्ट महाराज आपल्या जीवनामध्ये आपल्याला देतात। म्हणजे आपण असं म्हणतो देखील की नशिबाच्या पुढे माणसाला काही मिळत नाही, परंतु महाराज ते देतात आपल्याला जे आपल्यासाठी योग्य आहे। महाराज आपलं नशीब सुद्धा बदलतात। या गोष्टीवरती तुमचा ठाम विश्वास हवा की महाराज आपलं नशीब देखील बदलतात। महाराजांमध्ये बदलवण्याची शक्ती आहे, महाराजांमध्ये तेवढी ताकद आहे। त्यामुळे आपण निश्चिंत मनाने महाराजांची फक्त भक्ती सेवा करावी। म्हणजे आपण जेव्हा संकटामध्ये असतो तेव्हा आपण महाराजांचा धावा करतो, महाराजांना आळवतो, परंतु जेव्हा आपण सुखात असू ते देखील तेव्हा देखील महाराजांच्या चरणी कृतज्ञता भाव असेल आपल्या मनामध्ये असायला हवा की हे तुमचंच आहे, हे घर तुमचं आहे, आम्ही तुमच्याच घरामध्ये राहतो, हे सर्व काही भौतिक सुख आहे हे तुमच्यामुळेच मला प्राप्त झालं आहे, हे तुमचंच आहे। म्हणजे आपण आपलं असं म्हणतो की आता कुणी घर घेते तर आपण म्हणतो की याचं घर आहे, ABCचं घर आहे किंवा XYZचं घर आहे, परंतु आपल्या मनामध्ये असा भाव हवा की आपलं घर नसून हे महाराजांचंच घर आहे आणि महाराजांच्या घरामध्ये आपण भाड्याने राहतो। एवढी समर्पित भक्ती जर का आपण केली तर महाराजांची प्राप्ती एक दिवस आपल्याला होणार आहे। महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहणार आहे। त्यातलाही प्रसंग असो, कुठलीही परिस्थिती असो, त्यामध्ये न डगमगता न घाबरता आणि महाराजांवरचा अतूट विश्वासच तुम्हाला तारणार आहे। एवढा विश्वास आपल्या मनामध्ये हवा की आता समोर काही जरी असलं तरी महाराजांचंच नाव आपल्या तोंडामध्ये यायला हवं की महाराज हे बघा हे कसं करायचं आहे। मध्ये काम करताय तुम्ही, इतरत्र कुठेही काम करताय, तुम्ही घरात काम करताय, आता प्रत्येक गोष्ट तर प्रत्येक दिवशी आपली मनासारखी होईल असं नाही। कुठली तरी गोष्ट म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये आपल्या मनाच्या विरुद्ध होते आणि त्यामध्ये आपल्याला राग येतो, परंतु तुम्ही महाराजांना हे सांगा की महाराज बघा माझी इथे चिडचिड होत आहे, मला इथे राग येत आहे, तुम्ही बघून घ्या। आणि महाराज खरंच सांगते तुम्हाला बघतात, महाराज ती परिस्थिती बदलतात। ती आपल्याला आपल्या विरुद्ध वाटत होती ती परिस्थिती आपल्या पक्षामध्ये यायला सुरुवात होते। म्हणजे एवढा ट्रिमेंडस चेंजेस आपल्याला बघायला मिळतात, परंतु आपली भक्ती सेवा, आपलं समर्पण, आपला विश्वास तेवढा महाराजांवरती हवा। महाराजांचं कार्य हे शांतपणे असते, परंतु महाराजांचं कार्य हे लेट पण थेट असते। आपल्याला ते समजायला खूप वेळ लागतो। आपण मनुष्य आहोत, आपल्या त्या आकलनाच्या बाहेर आहे। महाराजांचं नियोजन आपल्या आकलनाच्या बाहेर आहे, परंतु महाराजांचं नियोजन जो व्यक्ती समजतो, जे अदृश्य महाराजांचं नियोजन आहे, जे गूढ महाराजांचं नियोजन आहे, जो व्यक्ती समजतो त्या व्यक्तीलाच महाराजांची प्राप्ती होते, त्या व्यक्तीवरतीच महाराजांची कृपा होते, त्या व्यक्तीलाच महाराजांची प्राप्ती होते। त्यामुळे महाराजांच्या बद्दल किंचितही अविश्वास, किंचितही संदेह तुमच्या मनामध्ये कधीच यायला नको। महाराजांना तुम्ही रोज हीच प्रार्थना करा की महाराज माझा एकही क्षण, माझा एकही दिवस तुमच्या स्मरणाशिवाय जायला नको। म्हणजे कधीही असा एकही क्षण माझ्या जीवनामध्ये येऊ नका देऊ की मी त्या क्षणी तुमचं स्मरण केलं नाही किंवा तुम्हाला मी कुठली गोष्ट समर्पित केली नाही। तुमच्याशिवाय आम्हाला कुणीही तारणार नाही, तुम्हीच आमचे तारणहार आहात। एवढा भक्तिभाव, एवढी भक्ती, एवढी दृढ भक्ती, एवढा दृढ विश्वास जर का आपल्या मनामध्ये असला महाराजांच्या विषयी, तर महाराज आपल्या जीवनाचं कल्याण नक्कीच करणार आहेत, महाराज आपल्याला नक्कीच सांभाळणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।